ये गरम 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 एक नंबर टेस्ट आहे बघा. जसं चालू झालं तसं इथंच मी येतो. फूडची क्वालिटी एक नंबर आहे. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण नांदेडमधील बापना कॉर्नरला होतो, ज्या ठिकाणी नव्यानं चालू झालेल्या श्री साईराज हॉटेलला आपण व्हिजिट द्यायला आलेलो आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला फक्त 7 रुपयामध्ये शुद्ध शाकाहारी आलू बिर्याणी मिळते. तर ही आलू बिर्याणी कशा प्रकारे बनवली जाते आणि याची टेस्ट कशी आहे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. आता आपण किती किलोची बनवणार आहेत खिचडी? मी 6 किलोची खिचडी बनवले. त्याच्यामध्ये तेल टाकत आहे 1.25 किलो. हे 1 किलो टमाटे आहेत, अर्धा किलो कांदे आहेत, 1/2 किलो मिरची आहे, 1/2 किलो कोथिंबीर आहे, 100 ग्राम पुदिना आहे आणि 250 ग्राम अद्रक लसूण आहे आणि सर्व गरम मसाला आहे. याच्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, मिरे आहेत आणि शाहीजिरा आणि इलायची पेस्ट. हे सर्व गरम मसाले आहेत. मी कांदा टाकतो आहे, थोडं भाव देतोय, मिरच्या टाकतो आहे, मिरच्या बॉईल करावं लागेल, जिरा पावडर आहे, हे आपल्या लसूण पेस्ट, टमाटे, कोथिंबीर, पुदिना, हे गरम मसाला आहे, दोन किलो आलं आहे आणि 300 ग्राम मसुरीची डाळ आहे. 300 ग्राम ही अशी टाकतात. स्पेशल खिचडी आहे. हे मेथी पाकिट आहे, कस्तुरी मेथी 10 ग्राम, करावं लागेल थोडं. हे 2 लिटरचा एक जग आहे. त्याला आपण 8 लिटर पाणी टाकतो. 8 लिटर हे 2 लिटरचा जग आहे. पाणी टाकतो. चांगला ब्रँडचा तांदूळ आहे. 7 रुपये म्हणजे का असं नाही की हलका तांदूळ आहे, चांगला ब्रँडचा तांदूळ आहे. एकदम साफ आणि एकदम चांगला आहे आमच्याकडे. 7 रुपये म्हणजे काय असं नाही आहे. एकदम नंबर 1 आहे, चांगला आहे. हे तांदूळ धुतले आहेत. कुठं ना आणि हे 15 मिनिटांनी दम तयार होऊन जाईल. पूर्ण पाणी आटल्याच्या नंतर 10 मिनिटं दमावर ठेवायचं. आटलेलं आहे, 90% पाणी आटलेलं आहे आणि 10% पाणी शिल्लक आहे. त्याला उचलून इकडल्या साईडला ठेवतो. 15 मिनिटांनी दम होऊन तयार होऊन जातो. 15 मिनिटांनी दम होऊन जातो. दम देण्यात आला. आता 10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी खोल्या जाईल.
तयार आहे का? आता हे पूर्ण खिचडी तयार झालेली आहे. आता हे आपण कस्टमरला देऊ शकते. पूर्ण तयार झालेली आहे खिचडी. उतर. हे पालक आहे, हे थोडी कोथिंबीर, थोडी मेथी, थोडी लाल मिरची, थोडे जिरे, थोडा आजवण, अदरक लसूण पेस्ट, 1 किलो बेसन टाक. हे पाणी टाकले. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा सुरुवातीला. नमस्कार, मी विकी कागणे. तर दादा, आपल्या ह्या हॉटेलची सुरुवात कधीपासून झालेली आहे? हे डिसेंबरमध्ये सुरू झालेले आहे. 2 महिने झाले आहे सुरू करून. आणि या हॉटेलच्या अगोदर आपण काय करायचं? आपले सिडकोमध्ये 3 हॉटेल आहेत. तर ग्राहकाच्या ह्याच्यावर की आम्हाला नांदेडमध्ये पण आम्ही जातो ड्युटीला, तर तिथं पाहिजे आम्हाला, त्यासाठी आम्ही इथं बाफना रोडला टाकलेली आहे. आणि मग आपली या व्यवसायामध्ये कशी सुरुवात झालेली आहे? लॉकडाऊनच्या टाईममध्ये काही करायला नव्हतं. माझं BCom झालेलं आहे. दुसरा जॉब सोडून काय करावं काय नाही म्हणून हा बिझनेस सुरू केला. मी आणि माझा मित्र पार्टनरमध्ये आहेत. सिडकोमध्ये 3 हॉटेल आहेत आणि नांदेडमध्ये 1. आणि मग आपण सध्या इथे ग्राहकांसाठी काय काय देतोय? आपण इथं ग्राहकांना 2 खिचडी आहेत. खिचडी पांढरी आणि पिवळी संगम म्हणतात आम्ही त्याला. चिवडा आहे, पापड आहे, भजे 2 प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे भजे, मिरची भजे, कांदा भजे, पालक भजे. आणि याचे रेट कसे आहेत मग आपले? खिचडी 7 रुपये प्लेट, कांदा भजे 15 रुपये प्लेट, मिरची भजे 15 रुपये प्लेट, पापड 10 रुपये, चिवडा 10 रुपये. आणि मग तुम्ही खिचडीचे रेट एवढे कमी ठेवलेले आहेत, यामागचं कारण काय आहे? कारण काय नाही, फक्त कमी प्रॉफिटमध्ये आपण धंदा सुरू केलेला आहे लोकांच्या ह्याच्यासाठी. गरीब लोक येतात बाहेरून खाण्यासाठी, हे करण्यासाठी, त्यांच्या ह्याच्यासाठी 10 रुपये जे कमी प्रॉफिटमध्ये सुरू केलेलं आहे. रिस्पॉन्स कसा मिळतोय ग्राहकांचा? चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे. 2 महिन्यामध्ये चांगलं 40 किलो रोजचा खाना जाते. आणि मग आपल्या इथं मी जे संगम खिचडी ऐकतोय, तर ते काय आहे प्रकार? संगम म्हणजे 2 जसं नद्या एका जागी आल्या तर जसं संगम म्हणतात, तसं आमच्या 2 खिचडी पिवळी आणि पांढरी एकाच प्लेटमध्ये देतो, त्याला संगम म्हणतात. त्याला आपण संगम. आणि त्याचं प्राइस काय असतं मग? 14 रुपये. 14. हा, एक छोटी प्लेट 7 रुपये, पिवळी 7, पांढरी 7, 14 रुपयाला प्लेट, 15 रुपयाला भजे. आणि मग आपल्या हॉटेलचा टायमिंग काय आहे? हॉटेलचा टाइम सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत. आणि आपला इथला एक्झॅक्ट ऍड्रेस काय आहे? भगतसिंग रोड, बाफना कॉर्नर, आरती हाइट्स, साईराज आलू बिर्याणी. लो गरम 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 गरम. चौदह में 2. 15 रुपये प्लेट भजे, पालक भजे 15, कांदा भजे 15. चांगलं वाटतंय. रोज आम्ही येऊन जेवतो इकडे, आम्हाला बरं वाटतंय. अरे इकडे जेवतो आम्ही. 1 नंबर टेस्ट आहे बघा. जसं चालू झालं तसं इथंच मी येतो आणि रोज येतो. 1 नंबर टेस्ट आहे आणि कमी किमतीमध्ये नंबर 1 खिचडीमध्ये भेटते. फूडची क्वालिटी 1 नंबर आहे आणि एवढ्या स्वस्तामध्ये नांदेडमध्ये हे एकच हॉटेल आहे की ते कमी रेटमध्ये चांगलं जेवण आणि चांगला नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे देत आहेत. या ठिकाणी आपण संगम आलू बिर्याणी घेतलेली होती, ज्यामध्ये आपल्याला व्हाईट आणि येल्लो आलू बिर्याणी येते आणि आपल्याला 14 रुपये प्लेट भेटते.
तर हे आता आपण एका प्लेटमध्ये घेणार आहोत. तर आपण 14 रुपयाला पाहू शकतो. भरपूर क्वांटिटी येते याची. आणि यासोबतच आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो कढी सुद्धा दिली जाते. तर आलूची भाजी आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर सध्या आपण कढी घेत आहोत याच्यासोबत. आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण पालकाचे भजे सुद्धा आहेत. आणि यासोबत कांदा भजे सुद्धा आपल्याला मिळतात. तर याचं प्राइस 15 रुपये आहे या ठिकाणी. आणि चिवडा मिळतो, पापड मिळतो. तर आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत याचे टेस्ट कसे आहे ते. तर सुरुवातीला आपण ही संगम आलू बिर्याणी आहे ती टेस्ट करूयात. तर एकदम गरमागरम आहे आणि टेस्टला इथे तेवढीच भारी आहे. आणि यासोबत आपल्याला इथे जे भजे मिळतात ते सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत. तर हे भजे सुद्धा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी आहेत. जर आपण कधी नांदेडमध्ये आलात तर बापना कॉर्नरलाच असलेल्या श्री सायराज हॉटेलला एक वेळेस नक्की भेट द्या.